नक्कीच अनुपमा, साधारण तासाभरापासून तास ते सव्वा तासापासून पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ती पूर्णतः खोळंबली होती. मात्र हळूहळू जे आहे लोकल सेवा जी आहे ती पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते. मात्र जी माहिती आता समोर आलेली आहे त्यानुसार माहीमला जे इलेक्ट्रिसिटी सबस्टेशन आहे तिथून बॅटरी चोरी गेल्यामुळे ही सेवा जी आहे ती विस्कळीत झाली होती. ही बॅटरी चोरीला गेल्यामुळे पॉवर सप्लायमध्ये जे आहे ते अनेक प्रॉब्लेम्स येत होते आणि त्यामुळे अनेक स्टेशन्सवर जे आहेत ते तांत्रिक बिघाड झाले होते आणि त्यामुळे तास ते दीड तास जी आहे ती वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र हळूहळू ही वाहतूक जी आहे ती आता पूर्वपदावरती येते. या ठिकाणी एल्फिन्स्टन स्टेशनवर आपण पाहू शकता की प्रवाशांची जी गर्दी जी आहे ती साधारण तास ते सव्वा तासापूर्वी ज्या पद्धतीची होती ती आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. मात्र वाहतूक जी आहे ती आता हळूहळू पूर्वपदावरती येते आणि जी माहिती मिळाली होती त्यानुसार माहीममध्ये इलेक्ट्रिसिटी सिटी जे सप्लाय स्टेशन आहे तिथून बॅटरी चोरीला गेल्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो झाला होता. अनुपमा. देवेंद्र, ही खरं तर बॅटरी चोरीला जाते सबस्टेशन मधून, हे खरं तर खूपच धक्कादायक आहे. अशा प्रकारे ही चोरीला जाते आणि त्यानंतर अख्ख्या चारही लाईन्स पश्चिम रेल्वेच्या खोळंबल्या जातात. काय आता याच्या पुढे नेमकी रेल्वे प्रशासनानं पावलं उचलली? ह्या चोरीचा छडा लावण्याबाबत काय नेमकं सध्या सुरू आहे? नक्कीच अनुपमा, हे धक्कादायक आहे की अशा पद्धतीने एखादी गोष्ट होते आणि त्यानंतर पश्चिम रेल्वे सेवा जी आहे ती पूर्णतः विस्कळीत होते. यावरून सुरक्षा व्यवस्था जी आहे तर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभे होतात. आता या सगळ्या गोष्टीचा जो आहे तपास केला जातोय रेल्वे प्रशासनामार्फत कशा पद्धतीने ही सगळी गोष्ट झाली. मात्र अशा पद्धतीचे लूपहोल्स जर सुरक्षा व्यवस्थेमध्ये असतील आणि त्यामुळे जर एवढे हजारो प्रवासी जर वेठीस धरत असतील तर नक्कीच हे सगळं धक्कादायक आहे आणि याचा रेल्वेने विचार जो आहे तो करणं गरजेचं आहे. आता या सगळ्यावर जे आहेत ते रेल्वे मार्फत विचार केला जातो आणि काही वेळामध्ये आपल्याला हे सगळं नेमकं घडलं का आणि काय नेमकं यामध्ये त्रुटी होत्या हे देखील आपल्या लक्षात येईल. अनुपमा. धन्यवाद देवेंद्र, दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीविषयी. देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.